काय मस्त गुलाबजामुन दिसतात. पाहताच क्षणी खावा वाटेल, का सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळेल, का मौसूद ही जामून झालेला आहे. अगदी रसरशीत, बिलकुल गच्च नाही किंवा चपटे होत नाहीत. हे मस्त हे गुलाबजामुन झालेले आहेत. नमस्कार, रुचकर स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहतोय रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामुन रेसिपी. ही रेसिपी इतकी परफेक्ट आहे. गुलाबजामुन अनेक प्रकारचे बनतात, रव्यापासून, ब्रेडपासून, पण सगळ्यात बेस्ट आणि खमंग रसिले गुलाबजामुन फक्त खव्यापासून बनतात. तर आज आपण एकदम परफेक्ट कलर, चपटे न होणारे, आतपर्यंत शिजलेले, सॉफ्ट, मुलायम, तोंडात टाकताच विरघळणारे असे गुलाबजामुन घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर अगोदर आपण जामुनचा पाक करून घेतोय. त्यासाठी इथं मी 1.25 किलो साखर वापरलेली आहे. ग्लासनं म्हणाल तर 5 ग्लास. एका ग्लासमध्ये 1/2 किलो साखर बसते. आता इथं 5 ग्लाससाठी 5 ग्लासच पाणी आपण इथं टाकून घेणार आहोत. जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत हा पाक तयार करायचा त्याच्यानुसार तुम्ही साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण वापरू शकता. आता इथं हे ढवळून घ्यायचं आहे. ढवळून घेताना आपल्याला खूप दाटसर किंवा 1 तार 2 तार असं बिलकुल चाचणी करायची नाही. तर इथं फक्त एक उकळी आली आणि असं तेलासारखी चाचणी लागते बघा, चिपचिप. तशा प्रकारे झाली की समजायचं की आपली चाचणी जी आहे किंवा पाक जे आहे ते तयार झालेला आहे. बोटाला लगेच जाणीव होते. तुम्ही जर घट्ट जास्त पाक केला तर ते जामुनमध्ये जात नाही. आता इथं 2-4 हिरवी वेलची या पाकामध्ये टाकून घेतलेली आहे. आपला पाक तयार झाला आहे, बाजूला करून घेतला आहे, तो गाळून घ्यायचा आहे. तर इथं ना 1 किलो खव्याचे आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. इथं ना एकदम प्युअर असा खवा आपण घेतलेला आहे. खवा घेताना ताजा असावा. शिळा असला तर खूप गच्च असतो किंवा वास येतो त्याचा आणि ते चवीला व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे खवा घेताना थोडासा खाऊन घ्या. आणि भट्टीहून जर आणत असाल तर तिथे काही काळजी नसते. उपळा म्हणून आहे जगाव, तिथून ज्याला हवं ते खवा घेतात. आम्ही इथून स्वीटहोममधून वगैरे कधी खवा घेत नाही, का तर जवळ भट्टी असल्यामुळे ना जेव्हा पाहिजे तेव्हा तिथून डायरेक्ट भट्टीहून स्वच्छतेची काळजी घेऊन करतात. त्यामुळे आपण तिथून हा खवा आणतो प्रत्येक वेळी. आणि एकदम ताजा आणि फ्रेश असल्यामुळे एकदम मऊसूत असा हा खवा आहे. खवा जर जास्त शिळा असेल तर तो गच्च असतो, ताजा असेल तसा स्मूथ आणि सॉफ्ट राहतो. आता हा खवा थोडासा नरम करून घ्यायचा आहे, म्हणजे खव्यामध्ये असं थोड्याशा गाठी वगैरे राहत नाहीत. आता तळव्याने ना, म्हणजे जे हाताचा तळवा असतो किंवा मनगटाच्या भागाने अशा थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे खवा, खूप पण नाही. तर जेणेकरून याच्यात गाठी वगैरे असतील तर ते एकजीव होईल. अशा प्रकारे हा खवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारेच आपण हे खवा मिक्स करून घेऊया किंवा सॉफ्ट करून घेऊया. ताजा खवा असल्यामुळे पटकन मिक्स करून होतो. थोडासा शिळा वगैरे असेल तर त्याला थोडासा वेळ लागतो किंवा ती खिसणीनं सॉफ्ट करून तुम्ही घेऊ शकता. आता हा खवा पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे. तर इथं पॅकिंगचा मैदा आपण वापरतोय. खुला किंवा सुट्टा मैदा जर घेतलात तुम्ही तर इथं मी 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. टोटल मोजून ह्या पॅकेटमध्ये 200 आहे आणि 50 ग्रॅम बाजूला ठेवलेला आहे. म्हणजे किती लागते हे पण मी तुम्हाला सांगते. फ्रेश खवा असेल तर त्याला थोडंसं मैद्याचं प्रमाण जास्त लागतं, पण जास्त पण असं अंदाजे टाकायचं नाही, नाहीतर गुलाबजामुनमध्ये जे आहे ते गच्च होतात. आता इथं आपण 200 ग्रॅम मैदा चाळायला घेतलेला आहे आणि 50 ग्रॅम मैदा चाळून ठेवलेला आहे बाजूला. आता हे चाळून घेऊया. आता इथं बेकिंग पावडर आपण वापरतोय. बेकिंग सोडासुद्धा वापरायचा आहे चुटकीभर, पण बेकिंग पावडरनं जामुन जे आहे ते आतपर्यंत खूप मस्त अशी जाळी येते. तर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर जे आपण खाण्याचा सोडा वापरतो तेच पण प्रमाणात टाकायचं आहे. तर मैदा आपण चाळून घेतलेला आहे. चाळल्यामुळे मैदा हलका होतो, त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल ते सुद्धा निघला जातं. सुट्टा घेत असेल तर हे पॅकेजिंगमध्ये बिलकुल तसं नसतं, तरी पण मी चाळून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला बेकिंग पावडर वापरायचं आहे. तर बेकिंग पावडरसुद्धा आपल्याला 5 ग्रॅम, म्हणजेच अर्ध्या चमच्याला सुद्धा कमी, हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. आता इथं याच्यापेक्षा जास्त बिलकुल वापरायचं नाही, त्यामुळे चवसुद्धा बिघडते आणि जास्त जरी फुलले तरी ते व्यवस्थित लागत नाही. तर ते पूर्ण खव्यावर बेकिंग पावडर टाकून घेतलेलं आहे. खाण्याचा सोडा आपल्याला 2 ते 3 चुटकी टाकून घ्यायचं, चमच्याने वगैरे बिलकुल घ्यायचं नाही, का तर आपण इथे बेकिंग पावडर वापरलेलं आहे. तर चुटकी जसं आपण भरून घेतो ना तशा प्रकारे 2 चुटकी आपण इथं टाकून घेतलेलं आहे. आता इथं पोहे खायच्या चमच्याने मैदा टाकून घेतोय. आता इथे व्हिडिओ स्किप करत नाही, तर पूर्ण तुमच्याकडे जर समजा मोजमाप नसेल करायला वजन काटा, तर तुम्ही वाटीसुद्धा ना कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे पोहे खायच्या चमच्याने असं फुल भरून टाकून दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. का तर मैदा जर जास्त झाला तर मग प्रॉब्लेम येतो. आता इथं बघा आपण 1 वाटी मैदा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, बरोबर 1 वाटीतला थोडंसं कमी. आता ही शिल्लक राहिलेला मैदा एवढा आहे, तर हे नंतर आपण टाकणार आहोत. तर एवढा
मैदा आपण याच्यात ॲड केला आहे हे बाजूला ठेवून देऊया. जसं लागेल तसं ॲड करायचं आहे. एकदमच असं टाकून घ्यायचं नाही, का तर पूर्ण खव्यामध्ये ते व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. इथं ना अगदी फ्रेश ताजा खवा असल्यामुळे मैद्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं, पण जास्तचं सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त टाकायचं नाही, नाहीतर मध्ये गच्च होतात आणि जर का मैदा कमी पडला, गुलाबजामुन तेलात विरघळतात. साईडला वाटी ठेवली होती आपण, तीच टाकून घेते मी. तर पूर्ण आपण हे मैदा जे आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता इथं चमचे फक्त किती टाकलेत ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्याकडे वाटी जरी सेम नसेल तर, आणि जर का तुमचा असाच खवा असेल सॉफ्ट, तर त्याला बरोबर 200 ते 250 ग्रॅम मैदा आपल्याला इथं लागू शकतो. आणि घट्ट असेल तर 100 ते 150 ग्रॅममध्येच होऊन जातं. तर याच्यामध्ये दूध वगैरे बिलकुल वापरायचं नाही. वाटीनं म्हणाल तर 2.5 वाटी मैदा हा होतो, पण 200 ग्रॅम मैदा इथं ॲड केला आहे. 50 ग्रॅम आहे ते सुद्धा आपण टाकणार आहोत. इथं ना अंदाज घेत मैदा का टाकायचा, तर मैदा जर जास्त झाला, आता आपण घरी खाण्यासाठी बनवतो, ते लोक जेव्हा आचारी बनवतात ना, तेव्हा थोडंसं जरी कमी जास्त काही झालं तरी ते काही ना काही ॲड करतात आणि बनवतात. तर क्वालिटी व्यवस्थित राहावी किंवा चवीला व्यवस्थित व्हावी ह्या हिशोबाने आपण टाकतो. आता याच्या बाजूला 50 ग्रॅम ठेवलेलं आहे ते टाकून घेतो आहे. तर हे ना पीठ जे आहे ते मळून घेताना खूपसुद्धा असं गच्च नसतं, जेणेकरून जामून जे आहेत ते आतपर्यंत तळले पाहिजेत किंवा सॉफ्ट झाले पाहिजेत, चपटे झाले नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करतो. तर हे व्यवस्थित मळून घेऊया. तरी पण ना हे सैलसरच वाटतं. आता याचा गोळा करून पाहूयात. गोळा केल्यानंतर ना ते सॉफ्ट असल्यामुळे ना इझी असं व्यवस्थित वळला जातो. त्याला क्रॅक वगैरे बिलकुल जात नाही, पण खूपच नरम आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की पूर्ण मैदा आपण 250 ग्रॅम इथं वापरणार आहोत, जेणेकरून ना खूप पण असं सैलसर पीठ असेल तर ते जामून जे आहे ते खूपच असं लिबलिबीत होतील. त्यामुळे मैदा टाकणं गरजेचं आहे. आता इथं अर्धी वाटी मैदा राहिला आहे, अर्ध्या वाटीला सुद्धा कमी. तर चाळणीवर टाकून दाखवते तुम्हाला. साधारण 3 ते 3.5 चमचे हा मैदा असेल. हे बघा अशा प्रकारे. तर पूर्ण आपल्याला इथं 250 ग्रॅम मैदा लागलेला आहे. आता हे चाळणीवर टाकल्यामुळे परत ह्याच्यावर ना चाळून घेऊया, म्हणजे पूर्ण खव्यामध्ये ते मिक्स होईल. आता परत एकदा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता याच्यापेक्षा जास्त मैदा आपल्याला बिलकुल वापरायचा नाही. हे एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे बघा. आता प्लेटीला किंवा हाताला सुद्धा चिकटत नाही आणि अगदी पटकन असा हा गोळा तयार झालेला आहे. तर आता हे मळून घेतल्यानंतर बघा एक जीव असं हे झालं आहे किंवा खरखरीत असं वाटत नाही. एकदम सॉफ्ट असा हा गोळा तयार झालेला आहे. आता याला जास्तीचं मळून न घेता आपण याचे आता छोटे छोटे गोळे करून घेऊया. तर 1 किलो खव्यापासून साधारण 90 ते 95 जामून मी इथं तयार करते. प्रत्येक वेळी खवा आणला तरी तेवढे जामून होतात. खूप छोटे जर केले तर 100 किंवा 110 जामून तयार होतात. तर आता इथं हे थोडंसं गोळा आपण काढून घेऊया आणि त्याच्यानुसार आपल्याला हे याचं लांबट आकारात तयार करून घ्यायचा गोळा आणि त्याच्यानंतर थोडे थोडेसे असे गोळे तयार करून घ्यायचे. म्हणजे ना हे बघा अशा प्रकारे केल्यामुळे एकसारखे जामून तयार होतात. एक लहान किंवा एक मोठा असा बिलकुल होत नाही. हे बघा अशा प्रकारे. तर आता हातावरती अशा प्रकारे घोळून घेतल्यानंतर बघा एकसारखा होतोय. याला तडे जात नाहीत किंवा क्रॅक वगैरे जात नाही. हे बघा एकदम सॉफ्ट आणि गोल गरगरीत हा गोळा तयार होतो. अशा प्रकारे जर झालं तर समजायचं की आपलं पीठ जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे. आणि जर का शिळा असेल खवा किंवा ते असं गोळा होत नसेल, सॉफ्टपणा येत नसेल, तर थोडंसं 1-2 चमचे दुधाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. फ्रेश आणि ताजा असेल तर तिथं दूध वापरायची बिलकुल गरज नाही. तर आता हे अशा प्रकारे आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया. तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी इतकेच परफेक्ट बघा किती सुरेख हा गोळा तयार झालेला आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे रेसिपी व्यवस्थित तुम्हाला कळेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. ते पूर्ण जामून आपले तयार करून झालेले आहेत. बघू शकता एकसारखे आणि दिसायला किती सुरेख दिसतात. आता इथं पाक जे आहे त्यामध्ये थोडंसं फूड कलर टाकून घेतलेला आहे, म्हणजे जामूनला रंग व्यवस्थित यावा. आता हे पाक जे आहे ते थोडासा गरम आहे. त्यानंतर थंड जरी झालं जामून करेपर्यंत तरी आपण थोडंसं नॉर्मली गरम करून नंतर शेवटी घेणार आहोत. आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल इथं कशाला वापरलेलं बिलकुल वापरायचं नाही, फ्रेश तेलाचा वापर करायचा आहे. तर कढईमध्ये तेल टाकून घेतल्यानंतर तेलाचं टेम्परेचर अगदीच हलकंसं गरम असायला हवं, खूप पण नाही. नाहीतर ना वरतून जामून पटकन तळल्या जातात आणि मध्ये गच्च किंवा व्यवस्थित ते परत राहत नाहीत आणि कमी तळले गेले तर ते नंतर चपटे होतात किंवा मग तेल पितात, असं पण होतं. ते बघा हलकेसे बबल्स निघायला पाहिजे इतकंच तेलाचं टेम्परेचर पाहिजे. आता हे हलवून घ्यायचं आणि कधीही अशा प्रकारे रेसिपी करताना
कढई लोखंडाची वापरा किंवा जाडबुडाची वापरा, म्हणजे ही जी रेसिपी आहे ती बिलकुल करपणार नाही किंवा खाली लागणार नाही. आता हे बघा हलकेसे बबल निघतात. एक जामून टाकून पाहायचा आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की काही कमी आहे का किंवा जामून तेलात विरघळतोय का हे लक्षात येतं. आणि जर का तसं झालंच तर तेलाचं एकतर टेम्परेचर कमी असू शकतं खूपच, किंवा मग मैद्याचं प्रमाण कमी झालेलं आहे असं समजायचं. आणि जर का तसं झालं तर अगदीच 1-2 चमचे टाकून परत तुम्ही पीठ मळून घेऊन जामून तयार करू शकता. आता हे दुसरे जामूनसुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊया. तर जेवढे सहज जामून ह्या तेलामध्ये बसतात ना तेवढे सोडून घ्यायचे आहेत. तर बुडबुडे बघा अगदी हलकेसे निघतात, खूप फास्ट बुडबुडे बिलकुल निघत नाहीत. तर अशा प्रकारे तेलाचं टेम्परेचर पाहिजे. तर इथं मीडियमपेक्षा थोडासा कमी गॅस केलेला आहे आणि जी मोठी शेगडी आहे त्याच्यावरतीच हे जामून आपल्याला तळून घ्यायचे. तर थोडेसे तळले की बरोबर आपोआप वरती येतात आणि बघा आपोआप हे जामून पलटी होतात आणि झाऱ्याने अशा प्रकारे त्याला तेल जे आहे ते असं फिरवून घ्यायचं किंवा हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं. तर जामून बघा किती छोटे छोटे केले होते, अगदी फुलून टम्म असे मोठे झालेले आहेत. आणि याचा रंग बघा एकसारखा यायला हवा, कुठले डार्क कुठं कमी असं नाही. तर त्यामुळे असं झाऱ्याने हलवून घेऊन छान असे तळून घ्यायचे. तर एकदम छान गुलाबी रंगावर जामून आले की काढून घेताना एका सेकंदसाठी गॅस मोठा करायचा, म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल पटकन निघलं जातं आणि त्यामुळे गुलाबजामुन तेलकट वगैरे होत नाहीत. तर अशा प्रकारे एकदम सुरेख रंगावर आपण गुलाबजामुन तळून घेतलेत. आता ह्या झाऱ्यावर काढून घेऊया. तर बघा दिसताना किती सुरेख आणि मस्त दिसतात. एकसुद्धा गुलाबजामुन चपटा झालेला नाही, इतके परफेक्ट होतात हे जामून. पूर्ण जामून झाऱ्यावर काढून घेऊया आणि लगेचच आपल्याला दुसरी बाईटसुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आहे. तेलाचं टेम्परेचर जास्त असेल तर थोड्या वेळ गॅस बंद करून तेल थोडंसं नॉर्मल होऊ द्या, नाही तर एकदम लो फ्लेम करून घ्या. पूर्ण जामून आपण तयार करून घेतलेत आणि थोडेसे थंड झाल्यानंतर जे पाक आहे ते थोडंसं नॉर्मल गरम करून घेतला होता, म्हणजे बोटाला गरम लागेल इतपत, आणि ते थंड झालेले जामून याच्यात टाकून घेतलेले आहेत. आता आपण हे उघडून पाहूयात. तर साधारण 3 ते 4 हे जामून एकदम मस्त असे होतात. हे बघा दाबल्यानंतर त्यातून एकदम छान असं पाक निघतोय आणि पूर्ण जामून एकसारखे झालेले आहेत. तर दिसायला बघा किती सुरेख आणि मस्त दिसतात. वाटतात का की हे जामून आपण घरी बनवलेत. तुम्हाला कट करून दाखवते. अगदी परफेक्ट हे जामून झालेले आहेत, मध्ये गच्च बिलकुल नाही आणि पाकसुद्धा. तर जामून जरी थंड झाले तरी पाक जे आहे ते थोडा नॉर्मली गरम पाहिजे, म्हणजे पाक शोषून घेतात जामून. थोडेसे पिस्ता लावून घेतलेले आहेत, तर वाटणार नाही की ही जामून आपण घरी बनवलेली आहे. ती परफेक्ट आणि मस्त झालेली आहे. येत्या रक्षाबंधनला किंवा कुठलाही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला किंवा कुठल्या सणाला हे जामूनची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर आजची रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.